हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आपल्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। मराठा आरक्षणाची लढाई आता आणखी तीव्र झाली आहे। सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे यांचा उपोषण आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे। मुंबईच्या आझाद मैदानात जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, सरकारने गोळ्या झाडल्या तरी आम्ही थांबणार नाही। जरांगे यांचा दावा आहे की मराठा समाज हा कुंभी समाजाशी जोडलेला आहे आणि लाखो नोंदी याचा पुरावा आहेत। त्यांचे म्हणणे आहे, मराठा समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण मिळायलाच हवे। सरकारने वचनभंग केला तर त्यांना ग्रामपंचायतीची एकही जागा जिंकणे अशक्य होईल। दरम्यान मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावर कायदेशीर सल्ला घेण्याची भूमिका घेतली आहे। प्रश्न असा आहे की सरकार खरंच जरांगे यांच्या मागणीवर ठोस पाऊल उचलेल का? सुनील विष्णू चिलत, समाजसेवक आणि सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते रोज शेकडो आंदोलनकर्त्यांसाठी आधारस्तंभ ठरत आहेत। खांदा कॉलनीत त्यांनी येणाऱ्या लोकांच्या राहण्याची, जेवणाची आणि झोपण्याची उत्तम व्यवस्था केली आहे। काल रात्री तर सुनील चिलप यांनी स्वतःच्या हाताने आंदोलनकर्त्यांना जेवण वाढलं। लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे आभार मानले। आज महाराष्ट्रात फक्त एक आंदोलन नाही तर न्यायाच्या हाकेसोबत माणुसकीची आणि बंधुत्वाची जिवंत उदाहरणंही घडत आहेत। तर पाहावं लागेल की देवेंद्र फडणवीस सरकार ही मोठी कसोटी कशी पार करते। मराठा समाजाचा आवाज खरोखरच ऐकला जाईल का, की ही लढाई अजून प्रदीर्घ होईल? प्रश्न मोठा आहे आणि उत्तर येणारा काळच देईल। आरक्षण आपल्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आपल्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं।